महत्त्वाची बातमी आपण बघूया, सविस्तर बातमी बघणार आहोत। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि आता राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून धनंजय मुंडेंवर राजीनाम्याकरता दबाव वाढवलेला आहे। धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा। म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची? मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचे घेतलं होतं। आता या एपिसोडमध्ये मी आहे। अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जोरदार जुंपली आहे। तर अंजली दमानियांनी पुराव्यांची जंत्री सादर केली आहे, त्यामुळे विरोधकांनाही चांगलाच हुरूप आलाय। सत्ताधाऱ्यांचा मंत्रीच भ्रष्टाचाराच्या आरोपानं वेढल्यानं विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। क्लीन चिट देणं ही राज्य सरकारची भूमिका असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटानं लगावला। दोन्ही मागण्या गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे। फसवणूक आहे नाही, ही राज्याची फसवणूक आहे। राज्याची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून जोरदार हल्लाबोल केला। नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे, पण महत्त्वाचं काय नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे। अंजली दमानियांनी केलेले आरोप वाल्मिक कराडमुळे झालेली राजकीय कोंडी यामुळे धनंजय मुंडे राजकीय चक्रव्यूहात अडकलेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। पत्रकार परिषदेत पुरावे सादर करणाऱ्या अंजली दमानिया भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। त्या भेटीत धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे दमानिया दाखवणार आहेत। एकंदरीत या सगळ्या घडामोडींमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर पडल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण गावाकडच्या